दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण जे काही संशयपद दिव्यांग असणार आहे, जे खोटे प्रमाणपत्र घेऊन जे दिव्यांग बांधवांचा हक्क घेत आहेत, जे योजनाचा लाभ आहे, नोकरी मिळवत आहे, त्यांच्यासाठी आता सरकारने एक मोठा चांगला नियम काढला आहे। तर जे खरे दिव्यांग आहे त्यांच्यापर्यंत योजनांची लाभ असू द्या किंवा खरे जे नोकरी असू दे ते मिळत नाही। खोटे दिव्यांग प्रमाणपत्र काढून पूर्णपणे फायदा घेतात व खरे दिव्यांग एक बाजूला राहतात व जे ते काही लाभ आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। आता खरे दिव्यांग म्हणजे काय, 2016च्या अधिनियमानुसार वेगवेगळ्या प्रकारे 21 प्रकारचे ह्यामध्ये जे असतात ते काय असतं की दिव्यांग बांधव आहेत। आता प्रकार म्हणजे काय, मानसिक मंदता आहे, मेंटल इलनेस आहे, त्यानंतर दृष्टीबाधित ब्लाइंडनेस आहे, त्यानंतर कुष्ठरोग से मुक्त जे आहे ते, मांसपेशी दुर्विकास, मल्टिपल स्क्लेरोसिस, त्यानंतर थॅलेसिमिया, वेगवेगळ्या 21 प्रकारे यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर दिव्यांग असणार आहे। श्रावणबाधित आहे, ॲटोझिम आहे डिसऑर्डर, अल्पदृष्टी म्हणजे लो विजन आहे, त्यानंतर इथे डॉर्फिझम आहे, त्याच्यानंतर इथे स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटीज आहे, पार्किन्सन्स डिसीज आहेत, स्किल सेल डिसीज आहे, त्यानंतर स्पीच इम्पायरमेंट आहे, सेरेब्रल पल्स आहे, त्यानंतर चलनक्षमता लोकोमोटर डिसेबिलिटी आहे। हे अशा सगळ्या जे काही ॲसिड अटॅक विक्टिम्स आहेत अशा सगळ्या याच्यामध्ये बसतात, ते सगळे काय आहेत की दिव्यांग बांधव आहेत। पण आत्ताचे जे प्रकार काय सुरू आहे की फ्रॉड, म्हणजे फ्रॉड गोष्टी भरपूर चालत आहेत आणि त्यामुळे जे हक्काचे आहे ते त्यांना मिळत नाही, दिव्यांग बांधवांना मिळत नाही। त्याच्यामुळे एक परिपत्रक आलेलं आहे, ते आपण सविस्तर माहिती पाहूया। महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग, तुम्ही पाहू शकता इथे मुख्य कार्यकारी अधिकारी 19/11/2025 रोजी आलेले हे आहे। तर यामध्ये सर्व जिल्हा परिषद यांना सांगण्यात आलेला आहे, विषय आहे तुम्ही पाहू शकता, संशयपद दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची आता कसून चौकशी करण्याबाबत। चौकशी केल्यानंतर नक्की शिक्षा वाढणार आहे, कारण नगरपंचायती समितीमध्ये 24 कर्मचाऱ्यांकडे दिव्यांगाचे UDID प्रमाणपत्रच नव्हते। आता खरे दिव्यांग बांधवांकडे UDID कार्ड कंपल्सरी केलेलं आहे व सांगण्यात सुद्धा आलं आहे की ते सर्वांना कंपल्सरी असणारच आहे, काही त्यामध्ये पर्याय नाही। तर बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर आता लगाम लागणार आहे। जिल्हा परिषद 2 टप्प्यात तपासणीची नवीन मोहीम सुद्धा होणार आहे। तर हे आपण पूर्ण करून घेऊया। तर इथे महोदय, उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये मागवण्यात आलेली माहिती अद्याप अप्राप्त आहे। आता उपरोक्त विषयाबाबत उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग यांचे दिनांक 15/11/2025 रोजीच्या स्मरणपत्राची प्रत सोबत जोडली आहे। तर संदर्भीय पत्रासोबत जोडण्यात आलेली यादीमधील नमूद आपल्या कार्यालयाशी संबंध अधिकारी कर्मचारी यांचे दिव्यांग प्रमाणपत्राची जे UDID पडताळणी करून संबंधितचे प्रमाणपत्र अवैध अथवा खोटे आढळल्यास किंवा दिव्यांगत्वाचे प्रमाण लाक्षणिक दिव्यांगत्व 40% पेक्षा कमी आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम नुसार कारवाई करून अहवाल 30/11/2025 पर्यंत परस्पर दिव्यांग कल्याण विभागास पाठवा व त्याची प्रत त्या विभागास सादर करण्यात यावी, ही विनंती असणार आहे। तरी ते अवर सचिव महाराष्ट्र शासनांतर्गत जे सहपत्र आलेले आहे यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की पडताळणी करायची आहे। तर जिल्हा परिषदेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वाढव गैरवापर थांबवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांनी 2 टप्प्यात तपासणी सुरू करण्यात आली असून 30/11/2025 पर्यंत परस्पर दिव्यांग कल्याण विभागास पाठवायला सांगितले आहे। तर मुख्य मुद्दे म्हणजे काय की अनेक ठिकाणी बनावट प्रमाणपत्रासह शासनाच्या विविध योजनांचा गैरवापर होत आहे। प्रत्येक ठिकाणी होते की प्रत्येक दिव्यांगाच्या हातात आता UDID कार्ड पाहिजेलच आहे, तरच तुम्हाला आता पुढे जाऊन काय होईल की दिव्यांग व्यक्ती समाजाचा मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या सक्षमीकरण करणे आणि शासनाच्या सर्व योजनेचा प्रत्यक्ष लाभ वेळेत मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून हे महत्त्वाचा निर्णय शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। तर वैद्यक अधिकारी, विशेष तज्ज्ञ त्यांच्या समितीकडून प्रत्यक्ष तपासणी, समितीचे खोटे अहवाल दिसल्यास समिती ही अडचणीत येणार आहे, कारण हे काय पूर्ण एकटे दिव्यांग बांधव करू शकणार नाही, म्हणजे खोटे बोगस दिव्यांग करू शकणार नाही, त्यांची साथ असणार आहे। त्यामुळे वैद्यकीय अधिकारी असू दे, विशेष तज्ज्ञ असू दे, त्यांची साथ असणार आहे, त्याच्यामुळे हे घडतं। त्याच्यामुळे नक्की शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला असल्यामुळे इथे तपासणी आता जोरदार चालू आहे की बनावट दिव्यांगांना आता उघडे पाडणार आहे व आता 2 टप्प्यात महत्त्वाची तपासणी होणार आहे। तर जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांची आता सक्तीची 2 टप्प्यात तपासणी होणार आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, ही तपासणी झाल्यामुळे नक्कीच जे खरोखर दिव्यांग बांधव असणार आहे
त्यांना ही पूर्ण पडताळणी होणार आहे, शिबिर होणार आहे, त्या दरम्यान ही पडताळणी होणार आहे व जे बोगस असणार आहे त्यांना आता पूर्णपणे योजनांचा लाभ असो, नोकरीच्या रिलेटेड लाभ असो, ते पूर्णपणे बंद होणार आहे. तुमची UDID कार्ड आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. हा निर्णय कितपत योग्य वाटतो तुम्हाला ते सुद्धा सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट नक्कीच आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या नजरेत असतील की या व्यतिरिक्त कोणी जर दिव्यांग बांधवांचे UDID कार्ड वापरून किंवा बोगस प्रमाणपत्र वापरून जर योजनेचा लाभ घेत आहे, तुमच्या आजूबाजूला कोणी लोक असेल तर नक्कीच इथे कंप्लेंट करू शकता तुम्ही. व आता व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे, जिथे दिव्यांग बांधवांना डायरेक्ट मेसेज करून तुम्हाला सगळं तिथे ऑनलाईन तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही कंप्लेंट टाकू शकता, तक्रार नोंदवू शकता. आता सरकारने खूप चांगले नियम बनवले आहेत, GR सुद्धा निघालेले आहे त्याबाबत. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच जाऊन बघायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.